वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 5 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित होणारा भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, GSAT-20। हा उपग्रह फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित होणारा भारताचा पहिलाच उपग्रह ठरणार आहे। तर हा जो उपग्रह आहे हा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने घोषणा केलेली आहे की भारताच्या पुढच्या पिढीचा अवजार संचार उपग्रह GSAT-20 अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटचा वापर केला जाणार आहे। स्पेसएक्स ही एलॉन मस्कची कंपनी आहे आणि आता या इस्रोची शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने घोषणा केलेली आहे की या GSAT-20साठी याचा वापर हा केला जाणार आहे। स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने प्रक्षेपण होणारा भारताचं पहिलंच मिशन असणार आहे। 2024मध्ये हे मिशन प्रक्षेपित केलं जाणार आहे। इस्रोचा LVM-3 रॉकेट 4000 किलो पॅलोडपर्यंत जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आहे। तर फाल्कन 9 हा रॉकेट जो आहे हा तुलनात्मकदृष्ट्या दुप्पट वजनाची क्षमता ठेवतो। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्याने ड्रोन मिशन सुरू केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने नुकताच राज्यात ड्रोन मिशन सुरू केलेलं आहे। तर या ड्रोन मिशन जे आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र ड्रोन मिशन IIT मुंबईमधील एका टीमद्वारे हे 5 वर्षासाठी योजना तयार केली गेली आहे। या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा सुरक्षा, देखरेख तसेच ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे। यासाठी राज्यात 6 प्रशासकीय केंद्र आणि 12 जिल्हास्तरीय केंद्र देखील स्थापन केलं जाणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मिशन आहे महाराष्ट्र ड्रोन मिशन। महाराष्ट्र स्थापना झालेली आहे 1 मे 1960। राजधानी आहे मुंबई। मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत रमेश बैस। पुढचा प्रश्न पाहूया, ऑर्टन कॅपिटलनुसार जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाचे पासपोर्ट ठरलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, संयुक्त अरब अमिरात। या देशाचं पासपोर्ट हे जगामधील सर्वात मजबूत पासपोर्ट ठरलेलं आहे। तर ऑर्टन कॅपिटल 2024साठी संयुक्त अरब अमिरात देशाचं पासपोर्ट सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे। UAEच्या पासपोर्टचा मोबिलिटी स्कोअर जो आहे हा 180 आहे। मोबिलिटी स्कोअर म्हणजे या पासपोर्टवर प्रवाशांना किती देशांची यात्रा करता येते यावरून हा मोबिलिटी स्कोअर ठरत असतो। UAE नंतर दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी, स्पेस, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड यांचा क्रमांक लागतो। तर तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन, फिनलंड, लक्झमबर्ग, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक हा लागतो। तर या रिपोर्टमध्ये भारतीय पासपोर्टचा 77वा क्रमांक आहे। भारताच्या पासपोर्टचा मोबिलिटी स्कोअर जो आहे हा 77 आहे। म्हणजे भारतीय पासपोर्टवर 77 देशांचा प्रवास हा करता येऊ शकतो। ऑर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्समध्ये एकूण 199 देशांच्या पासपोर्टचे सर्वेक्षण यामध्ये केलं गेलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया, राणी दुर्गावती स्त्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्यामध्ये ही राणी दुर्गावती स्त्री अन्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर राणी दुर्गावती स्त्री अन्न प्रोत्साहन योजना जी आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्वारी, बाजरी यांसारखे पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रति किलो 10 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी भर दिला जाणार आहे। तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली योजना आहे मध्य प्रदेश। राजधानी आहे भोपाळ। मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय नौदलाचे नवे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दिनेश के त्रिपाठी यांची नुकताच भारतीय नौदलाचे नवे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। दिनेश के त्रिपाठी यांची या अगोदर दिनेश के त्रिपाठी हे व्हाईस ॲडमिरल होते आणि आता व्हाईस चीफ ऑफ नेव्हीचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। संजय सिंग यांच्या जागेवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। संजय सिंग यांनी पश्चिमी नेव्हल कमांडच्या फ्लाइंग ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। दिनेश त्रिपाठी हे जुलै 2020 ते मे 2021 पर्यंत नौदल संचालनाचे डायरेक्टर जनरल होते। तर भारतीय नौदलाचे उपाध्यक्ष म्हणून यांची आता नुकताच स्थापना झालेली आहे। भारतीय नौदलाची स्थापना झालेली आहे सन 1612 मध्ये। दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो। नौदलाद्वारे भारतीय समुद्री सीमा आणि समुद्र हिताची रक्षा केली जाते। भारतीय नौदलाचे घोषवाक्य आहे शमनो वरुणः आणि नौदल प्रमुख आहेत सध्या आर हरी कुमार। पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात 200 इलेक्ट्रिक बसचे अनावरण केलं आहे?
योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आसाम. आसाम राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकताच राज्यामध्ये 200 इलेक्ट्रिक बसचे अनावरण हे केलेलं आहे. तर 200 इलेक्ट्रिक बस या आता राज्यामध्ये धावणार आहेत. प्रदूषणमुक्त आसामच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे. 2025मध्ये राज्यातील गुवाहाटी येथे 100% हरित सार्वजनिक परिवहन यंत्रणा स्थापन करण्याचे लक्ष्य राज्य सरकारद्वारे ठेवलं गेलेलं आहे. तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांनी 200 इलेक्ट्रिक बसची राज्यात सुरुवात केलेली आहे. तर आसाम राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्य सरकारने राज्यातील हट्टी समुदायाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमधील हा एक समुदाय आहे हट्टी समुदाय आणि याला नुकताच राज्य सरकारने तिथल्या एसटी अनुसूचित जमातीचा दर्जा हा दिलेला आहे. हिमाचल प्रदेशमधील हट्टी समुदाय हाट नावाने छोट्या बाजारांमध्ये भाजी, धान्य, मांस अशा वस्तूंची हे विक्री करत असतात. तर हट्टी समुदाय हा एक जनजाती समुदाय आहे. खुंबळी नावाच्या पारंपरिक परिषदेद्वारे एक शासित समुदाय आहे. खाप पंचायतसारखेच हे सामाजिक विषय सोडवत असतात. तर हिमाचल प्रदेशमधील ही जमात आहे. तर हिमाचल प्रदेश स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1971. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. पुढचा प्रश्न पाहूया. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी माधव गोडबोले. माधव गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमिया आणि या पुस्तकाचं नुकताच अनावरण करण्यात आलेलं आहे. राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या संबंधित विवादामधील जे विषय आहेत या उपायांवर यावर चर्चा केलेली आहे. नुकताच या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे. माधव गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणते राज्यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये आघाडीवर राहिलेलं आहे? तर कोणते राज्य सायबर गुन्ह्यामध्ये आघाडीवर आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये तेलंगणा हे राज्य सायबर क्राईममध्ये आघाडीवर आहे. तर तेलंगणा सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि NCRBच्या माध्यमातून सर्व राज्यांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांच्या आधारे एक अहवाल तयार केला गेला आहे आणि या अहवालानुसार देशातील तेलंगणा हे राज्य सायबर गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी तेलंगणामध्ये बँकिंग फसवणुकीचे 323, OTPद्वारे फसवणुकीचे 2179 आणि सायबर ब्लॅकमेलिंगचे 234 गुन्हे नोंदवले गेले होते. तेलंगणानंतर या सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात फेक प्रोफाईलचे अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर बिहारमध्ये ATMशी संबंधित फसवणुकीचे गुन्हे हे जास्त प्रमाणात नोंदवले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वर्धा. वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट असणार आहे हिंगणघाट नगर परिषद वर्धा या ठिकाणी याची स्थापना केली जात आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे आणि यासाठी एकूण 10 लाख रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने दलित आणि आदिवासींसाठीची वृद्धापकाळ पेन्शनची वयोमर्यादा 60 वरून 50 वर्षे केलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी झारखंड. झारखंड राज्य सरकारने दलित आणि आदिवासींसाठीची जी वृद्धापकाळ पेन्शनची वयोमर्यादा 60 होती या 60 वरून ही आता 50 वर्षे इतकी केलेली आहे. झारखंड सरकार दलित आदिवासींसाठी पेन्शन योजनेची वयोमर्यादा कमी केलेली आहे. या अगोदर वयोमर्यादा 60 वर्षे होती आणि आता 50 वर्षापर्यंत ही कमी करण्यात आलेली आहे. आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आणि 60 वर्षानंतर त्यांना नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर झारखंड राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. झारखंड राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच निधन झालेले वेदप्रकाश नंदा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. ते एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम पाहत होते वेदप्रकाश नंदा आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती होते. भारतीय अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ प्रोफेसर वेदप्रकाश नंदा यांचं 1 जानेवारी रोजी निधन झालं. डेन्व्हर विद्यापीठ कोलोराडो अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे ते प्राध्यापक होते. 2018मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील काम हे पाहिलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.